90% विद्यार्थ्यांना ही ट्रिक माहित नसेल. हा प्रश्न सोडवण्याची एक नवीन टेक्निक बघा. एका परीक्षेत 40% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले, 35% विद्यार्थी इतिहासात पास झाले, दोन्ही विषयात 15% विद्यार्थी पास झाले असतील तर एकूण नापास किती टक्के आहेत? हा प्रश्न आहे. एक नवीन टेक्निक जी बऱ्याच विद्यार्थ्याला माहित नाही. मित्रांनो, अशा गणितामध्ये काय करायचं, सर्वात शेवटी प्रश्नाच्या शेवटी विद्यार्थी पासवाले विचारले की नापासवाले ते बघायचं. आपल्याला म्हटलं नापास किती टक्के आहेत, आपल्याला नापासचे विद्यार्थी विचारलेत ना, म्हणून आपण काय करायचं, या ठिकाणी नापास, त्याच्यानंतर प्लस नापास आणि एक वेळा करायचंय मित्रांनो मायनस नापास. ही टेक्निक लक्षात ठेवा, सर्व गणितामध्ये लागू पडेल. नापास विचारलं होतं, नापास प्लस नापास आणि एक वेळा मायनस नापास. आता या ठिकाणी बघा, 40% विद्यार्थी पास आहेत पण आपल्याला नापास पाहिजे. 100 पैकी 40% पास तर नापास 60% झाले असतील. हे प्लसचं ऐकन जशाला तसं. नंतर 35% विद्यार्थी इतिहासात पास, आपल्याला नापास पाहिजे. 100 पैकी 35 पास तर 65 नापास. त्यानंतर मायनसचं चिन्ह ऍज इट इज. तिसऱ्यांदा 15% विद्यार्थी पासच झालेले आहेत, आपल्याला नापास पाहिजे. 100 पैकी 15 पास तर नापास किती, 85, इथं 85. त्यानंतर इथं बघा 60 प्लस मध्ये आहे, 65 प्लस मध्ये आहे. 65 आणि 60 यांची जर आपण बेरीज केली तर 125 आणि समोर -85 ला -85. 125 मधून जर -85 केले तर या ठिकाणी 40% विद्यार्थी आपले नापास येतील. अशाच पद्धतीच्या ट्रिकनुसार या चॅनलवर दररोज फ्री लाईव्ह क्लास आहेत. व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे, त्याला पटकन क्लिक करून बेल आयकॉनला क्लिक करा. अशा ट्रिक तुम्हाला या चॅनलवर दररोज फ्री लाईव्ह क्लासमध्ये शिकायला भेटेल.